पाहू शकतो न्यू स्टार वसाई संघ आणि आई जीवदानी गिरीश अतिशय चांगला संघ, दोन्ही संघ इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो। स्ट्राइक एंड वरती आलाय सुरेंद्र राहुल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकता सुरेंद्र याला। इथून चांगली कामगिरी करावं लागेल आपल्या संघासाठी। 3 ओव्हरची मॅच आहे या ग्राउंडवरचं आपण पाहिलं तर अतिशय चांगलं पद्धतीने नियोजन आयोजन तुम्ही पाहू शकता। या ग्राउंडवरती 3 ओव्हर मध्ये आपण पाहिलंय 50+ धावा बनले गेल्या, 50+ धावा चेस देखील झाल्यात। तर या ग्राउंड मध्ये सेफ टोटल कुठलंही नाही, कारण किती धावा इकडे बनले जातात आणि चेस पण होतात, त्याच कारण जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील। चांगला खेळ आपल्या संघासाठी करावा लागेल। वळव्या मॅचच्या दिशेने पहिला ओव्हर घेऊन होते बॉलर। पहिला चेंडू मिड विकेटच्या दिशेने वगैरे क्षेत्ररक्षण अतिशय चांगल्या पद्धतीने फील्ड करत असताना बॉलला कलेक्ट केले। 1 धाव कंप्लीट होत असताना बघता बघता 2 धावा पूर्ण होत असताना आपण पाहिलंय। आणि बॉलिंग मार्गवरती आकाश याला आपण पाहू शकतो। पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने मिड विकेटच्या दिशेने क्रॉस बॅटने खेचून मारला होता, त्याच बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्या। दुसरा चेंडू फुलटॉस चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, बघूया किती धावा भेटतील। हा मॅक्झिमम षटकार येते। दुसरा चेंडू मोठा हल्ला केलाय आणि दुसरा चेंडू वरती येतोय अतिशय चांगल्या पद्धतीचा दमदार खणखणीत षटकार। गोव्याच्या किनाऱ्यावर नखवा भरीन नेशलता, नीलसागरी दुनियेची सफर देशीलता। सातोली टीमचं मॅन ऑफ द मॅच चा किताब आपल्याला राहिलेला आहे आकाश, ज्याने 3 विकेट आणि 15 धावा आपल्या संघासाठी बनवल्या। चला लवकरात लवकर याचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आपल्याला घ्यायचा आहे। तिसरा चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून फिल्डर येतोय, उगा 1 धावा कंप्लीट झाले। दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहू शकतोय अतिशय चांगल्या पद्धतीने बॉल कलेक्ट करण्याचा प्रयत्न होता, बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न होता, पण निश्चितपणे चांगल्या पद्धतीने फील्ड करत असताना जीवदानी गिरीश अतिशय चांगल्या पद्धतीने, निश्चितपणे चांगली टीम आहे जीवदानी गिरीश। या ग्राउंड वरती ऍक्शन मध्ये प्रत्येक वेळा आपण पाहिले या संघाकडे 3 चेंडू फेकून झाले आहेत। चौथा चेंडू स्ट्रेट डाऊन, अतिशय चांगला फटका, बघूया सेफ फटका, अतिशय चांगल्या पद्धतीने विकेट डाऊन होत असताना चौथा बॉल वरती येतोय अजून एक हादरा बसतोय, पहिला विकेट डाऊन। चला मॅन ऑफ द मॅच बाबू माळी यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच चा किताब, अतिशय सुंदर असं मेडल आणि अतिशय आकर्षक करणारी ट्रॉफी आणि 1 डझन केळी आणि स्प्राइटची बॉटल आपण पाहू शकताय। चला 4 चेंडू फेकून झालेत पहिल्या ओव्हरचा, 4 चेंडू आणि 1 विकेट आलाय। 5वा चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न होता, बॅटची लीडिंग एज आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल। मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न येतो बॅट्समन सुरेंद्र याच्या माध्यमातून। पहिला ओव्हर चालू आहे, 5 चेंडू फेकून गेले आहेत आणि पहिल्या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक असेल, बघा पाहूया याच्यावरती एखादा मोठा षटकार येईल का। सुरेंद्र स्ट्राइक वरती येत असताना पहिल्या ओव्हरचा लास्ट चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न, फिल्डर येतोय,
एक धाव कंप्लीट होत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना फेकी निश्चितपणे चांगल्या पद्धतीने फेकी केलंय. या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय ते 13 या आकड्यावरती. चला पाहूया दुसरा ओव्हर. जुदानी ग्रीस कुठल्या बॉलवर जिम्मा सोपला गेला आहे. इथून चांगली कामगिरी करावं लागेल. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. अतिशय चांगला खेळाडू बाद झालाय. एक धक्का लागलाय. चला बॉलरला आपण पाहू शकतो संतोष दुसरा ओव्हर घेऊन येत असताना इथून चांगली कामगिरी. पहिला ओव्हर संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण टीमचा स्कोर जाऊन पोहोचलोय ते 13 या आकड्यावरती. इथून चांगली कामगिरी करावं लागेल बॅट्समन याला. मोठे फटके खेचावे लागतील. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू होता. उडवले क्षेत्ररक्षण पोहोचू शकत नाही. 1 बाउन्स येतोय अतिशय चांगल्या पद्धतीने चौकार. निश्चितपणे तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. कारण या ग्राउंडवरती आपण पाहिलंय किती धावा इथे चेस होताना आपण पाहिलंय. कारण 3 ओव्हरची मॅच आहे. इथे जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू फुल केलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण येतोय आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट होत असताना आपण पाहिलंय. इथे मोठे फटके खेचण्याचा प्रयत्न आहे बॅटर सुरेंद्र याचा. पहिला चेंडूवरती अतिशय चांगल्या पद्धतीने चौकार आलेला आपण पाहिला. दुसरा चेंडूवरती 2 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. बघूया अजून एक खराब बॉल वाईटच्या स्वरूपात. अजून एक अवांतर धाव ऍड होत असताना आपण पाहिलंय. स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. दुसऱ्या ओव्हरचा 2 चेंडू फेकून गेले आहेत. तिसरा चेंडू फुल. त्या रेंज मध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला भेटणार नाही. डिक्लेरेशन झोन आहे. 2च धावा तिथे भेटतील. 2च धावावरती समाधान मानावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू फेकून गेला आहेत आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 22 या आकड्यावरती. कारण तुम्हाला जास्तीत जास्त धावा इथे बनवाव्या लागतील. 40+, 50+ धावा इथे चेस होतात. त्याच कारणाने तुम्हाला मोठे फटके खेळणे अतिशय चांगला फटका होता. अजून एक डिक्लेरेशन झोन मध्ये अजून एक 2 धावा ऍड होत असताना स्कोर बोर्ड होते आपण पाहिलंय. टीमचा स्कोर जाऊन पोहोचले 24 या आकड्यावरती. अतिशय चांगली टीम आहे जुदानी ग्रीस. आपण पाहिलंय सकाळपासून एकही मॅच चेस नाही झालाय. कारण 50+ धावा येथे बोर्डवर लागवल्या गेल्या होत्या. त्याच कारणाने आज सकाळपासून पाहिले आजच्या दिवसात एकही धावा चेस केल्या गेल्या नाहीत. बघा अजून एक हातरा बसतोय. वाटाण्याचा गोलदाना रजे उरू नको. टना टना रजे उरू नको. टना टना पाय घसरून पारल्यावर तुझं बोंबलशील. ठना ठना तुझं बोंबलशील. ठना ठना. थँक्यू डीजे. चल न्यू बॅटर इन होते अनिकेत. इथून चांगली खेळी करावं लागेल अनिकेत याला. कारण टीमचा स्कोर जाऊन पोहोचले ते 24 या आकड्यावरती. दुसरा ओव्हर चालू आहे आणि दुसऱ्या ओव्हरचा फुल टॉस चेंडू कव्हरच्या दिशेने पुश केलाय आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल अनिकेत याला. बघा 2 ओव्हरच्या समाप्ती झाले. टीमचा स्कोर जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. 2 बहुमूल्य गडी जे गमावून गेले आहेत न्यू स्टार वसई या संघाने. लास्ट ओव्हर तिसरा ओव्हर बघूया
इथून अतिशय चांगली कामगिरी करावं लागेल. इथून तुम्हाला 15-16 धावा बनवाव्या लागतील आणि 40+ ते धावे बनवावे लागतील. तर तिसरा ओव्हर घेऊन येत असताना विवेक गोवारी आपण पाहिले तिसरा ओव्हर अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक करावं लागेल बॅट्समन अनिकेत आणि सुरेंद्र याला, कारण इथे मोठे फटके येणे गरजेचे आहेत. कारण 50+ धावा या ग्राउंडवरती सकाळपासून चेस केले गेले नाहीत. आपण पाहिले सकाळपासून, कारण 50+ धावा इथे सेफ धावा मानल्या जातात. कारण आजच्या दिवसात आपण पाहिलं की 50+ धावा कुठल्याही संघाने चेस केले नाहीत. इथून तुम्हाला माहिती आहे 50+ धावा बनवावं लागतील, 40+ धावा बनवावं लागतील, तरी तुम्ही या गेम मध्ये बनून राहणार. ओके, तिसरा ओव्हर घेऊन येत असताना विवेक गोवारी इथून चांगला कमबॅक करावं लागेल बॅट्समन अनिकेत आणि सुरेंद्र याला. इथून मोठे फटके खेचावे लागतील. व तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू विवेक शॉर्ट पिच चेंडू होता. अंपायरचा कॉल येतोय. अवांतर धाव ऍड होत असताना वाईट चेंडू, वाईटच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड होत असताना आपण पाहिलंय आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू विवेक, अतिशय चांगला ब्लॉक होल चेंडू होता, निर्धाव चेंडू. पहिला चेंडू वाईट आलता, त्याच्यानंतर कमबॅक करून दाखवले बॉलर याने. अतिशय चांगल्या पद्धतीने ब्लॉक होल चेंडू होता. बॅट्समनना काहीच समजलं नाही, खोदून काढण्याचा प्रयत्न होता, पण निर्धावच्या स्वरूपात अजून एक चेंडू डॉट. दुसरा चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षण येतोय. बघूया अतिशय चांगल्या पद्धतीने झेल टिपत असताना अजून एक हादरा बसतोय. ते न्यू स्टार वसई या संघाला. माले नाचव रे तुझे ढलकीवर, काय भरी ढलकी वाजवशील. माले नाचव रे तुझे ढलकीवर, काय भरी ढलकी वाजवशील. किती नचना नाचवशील भावो, किती नचना नाचवशील. किती नचना नाचवशील भावो, किती नचना नाचवशील. पायल घागऱ्या बांधते ग मी, पायल घागऱ्या बांधते ग. माझा नाच तुला मी गावीते ग, काय भरी ढोलकी वाजवशील. माझा नाच तुला मी गावीते ग, काय भरी ढोलकी वाजवशील. चला वळूया मॅचच्या दिशेने. न्यू बॅटर इन होत असताना रवींद्र. पाहू शकता आपण टीमचा स्कोर जाऊन पोहोचले ते 26 या आकड्यावरती. पहिला चेंडू वाईड आला, दुसरा चेंडूवरती निर्धाव चेंडू, अजून एक तिसरा चेंडूवरती विकेट आले. असे 2 चेंडू टाकून गेले आहेत तिसऱ्या ओव्हर मध्ये. बघूया तिसऱ्या ओव्हरचा तिसरा चेंडू विवेक, अजून एक चांगला चेंडू होता, खोदून काढलाय. एक धाव पूर्ण होत असताना बघा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का, नाही, एकच धावावरती समाधान मानावं लागेल. अतिशय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपण पाहिले. पहिला चेंडू वाईड आलता, त्याच्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलंय. त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू आला, त्याच्यानंतर विकेट आली आणि त्याच्यानंतर फक्त एक सिंगल धाव. तिसरा ओव्हरचा 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. इथून एखादा मोठा फटका येईल का हे पाहणं निश्चित राहील. कारण चौथा चेंडू तिसऱ्या ओव्हरचा विवेक घेऊन येतोय. अतिशय चांगला फटका आपण पाहिले आणि फक्त 2 धावा भेटेल. तिकडे डिक्लेरेशन झोन आहे, कारण मागच्या दिशेने तुम्हाला फक्त 2च धावा पाहायला भेटेल. कारण मागच्या दिशेने डिक्लेरेशन झोन आहे, त्याची पण नोंद घ्या. तुम्हाला मोठे फटके खेचावे लागतील. इथून धावा पूर्णपणे वेगाने वाढवावे लागतील आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचतंय ते 29 या आकड्यावरती. तिसरा ओव्हरचा अजूनही बॉल शिल्लक आहे ते 2. तिसऱ्या ओव्हरचा 5वा चेंडू, अजून एक चांगला चेंडू, ब्लॉक होल चेंडू, अजून एक विकेट गॉन होत असताना न्यू स्टार वसई या संघाला लागले अजून एक धक्का. शिटी मारली मी ती छान ग, शिटी मारली मी
थँक्यू डीजे. ती गाडी कोणाची असेल ग्राउंड मध्ये जी आहे त्याला निश्चितपणे बाहेर काढायची आहे, कारण मॅच चालू आहे. केळेवाल्याची गाडी असेल ते निश्चितपणे ग्राउंडच्या बाहेर उभी करायची आहे, कारण तिसरा ओव्हरचा लास्ट चेंडू अजूनही शिल्लक आहे. लवकरात लवकर ते गाडी ग्राउंडच्या बाहेर काढायची आहे, कारण मॅच थांबला गेला आहे. वळूया मॅचच्या दिशेने. अजून एक न्यू बॅटर इन होतोय तो अक्षय. तिसरा ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक आहे. इथून एखादा मोठा फटका येईल का, कारण टीमचा स्कोर जाऊन पोहोचलाय ते 29 आकड्यावरती. अजून एक चांगला चेंडू, चांगला फटका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतोय. बघूया किती धावा भेटतील. निश्चितपने अजूनही विकेट गॉन होत असताना अजून एक हादरा न्यू स्टार वसई या संघाला लागलाय, आणि इथून 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय ते 29 आकड्यावरती. आणि येणारे चेंडू असतील ते 18, आणि 18 चेंडू मध्ये 30 धाव्याची गरज असेल जीवदानी ग्रीस या संघाला. नारंदेवा तू वेडा रे, नाचतो किती छान रे. नारंदेवा तू वेडा रे, नाचतो किती छान रे. आदिवासी हा नाव रे मोठा, आदिवासींचा देव रे मोठा. आदिवासी हा नाव रे मोठा, आदिवासींचा देव रे मोठा. शिवशंभो तुझे नाव रे, नाचतो किती छान रे. शिवशंभो तुझे नाव रे, नाचतो किती छान रे. दिवाळीचा हा सण रे छान, नारांदेवाला भाकरी देण. दिवाळीचा हा सण रे छान, नारांदेवाला भाकरी देण. शिवशंकर तुझे नाव रे, नाचतो किती छान रे. शिवशंकर तुझे नाव रे, नाचतो किती छान थँक्यू रे. डीजे. चळवळीया स्वागत आणि सन्मानाकडे. बाबू दादा माळी यांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहू शकतो. विकास दादा यांच्या शुभ हस्ते एक अतिशय चांगली ट्रॉफी देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करत असताना बाबूदादा माळी यांचा स्वागत आणि सन्मान करत असताना विकास दादा यांच्या शुभ हस्ते. कॅमेरामॅन फोकस करायचा आहे स्टेज वरती. स्वागत आणि सन्मान बाबूदादा माळी यांचा स्वागत आणि सन्मान आपण पाहू शकतो ऑन स्क्रीन वरती. विकास दादा यांच्या शुभ हस्ते अतिशय चांगल्या पद्धतीने सन्मान चिन्ह देऊन त्यांचा स्वागत आणि सन्मान करत असताना चला वळूया मॅचच्या दिशेने. तर पहिला ओव्हर घेऊन येते ते बॉलर अनिकेत. निश्चितपणे चांगली कामगिरी करावं लागेल अनिकेत याला, कारण 18 चेंडू आणि 30 धावेची गरज आहे. स्ट्राईक एंड वरती बॅटर आहे आकाश आणि नॉन स्ट्राईक एंड वरती संतोष. या दोघी बॅटरला अतिशय चांगली कामगिरी करावं लागेल, कारण 18 चेंडू आहे. 18 चेंडू मध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. 10च्या सरासरीने टीमला घेऊन जावे लागतील. 18 चेंडू आणि 30 धावा. पहिला ओव्हर अनिकेत. बघूया आपल्या टीम साठी कशा पद्धतीने कमबॅक करेल, कारण कमबॅक करणं निश्चितपणे गरजेचं आहे. कारण इथून डॉट चेंडू विकेट तुम्हाला मिळवायला लागतील, कारण धावा कमी आहे. 10च्या सरासरी धावा बनवायला लागतील, कारण आजच्या दिवसात पाहिले या ग्राउंडवरती आपण पाहू शकतो की कुठलाही टोटल सेफ नाहीत, कारण 50+ धावा पण इकडे चेस होताना आपण पाहिले. कारण 3 ओव्हरचा मॅच आहे. पहिला चेंडू अनिकेत घेऊन येत असताना मॅच ऑन होत आहे.
पहिला चेंडू बघा बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतो. पहिला चेंडू वरती अनिकेतने कमबॅक करून दाखवलंय. आकाश याला परतावं लागेल. पहिला चेंडू वरती अतिशय चांगला हादरा, विकेट गॉन होत असताना डोंगर दऱ्या खोऱ्याची पोरं आम्ही आदिवासी एक नंबर. डोंगर दऱ्या खोऱ्याची पोरं आम्ही आदिवासी एक नंबर. तूर तर्फ्यावर जमताना जवली रे दादा, मारली पेंटिंगनी दुनिया गाजवली रे दादा. चाली रीती आहा फार भारी रे दादा, समजूक आपलं गाव करी रे दादा. आहा जय आदिवासी जय जोहार, आम्ही आदिवासी एक नंबर. ना आगातचा काल सांगत तो कसा खरं दादा. थँक्यू डीजे. चल न्यू बॅटर आपण पाहू शकतो इन होत असताना अशोक अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलर अनिकेत याने कमबॅक करून दाखवलं. अतिशय चांगल्या पद्धतीने हेच कमबॅक आपल्याला पाहिजे, कारण 18 चेंडू होते. 18 चेंडू 30 धाव्या बनवायचे आहेत, कारण 10च्या सरासरीने टीमला घेऊन जावे लागतील. कारण पहिला चेंडूवरती अतिशय चांगल्या पद्धतीने अनिकेतने कमबॅक करून दाखवलं. इथून अजून निर्धाव चेंडू आणि विकेट न्यू स्टार वसई या संघाला पाहिजे, कारण इथून कमबॅक करायचे असे तर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील, जास्तीत जास्त विकेट तुम्हाला प्राप्त करावे लागतील. कारण 18 चेंडू होते आणि 30 धाव्याची गरज होती. आता 17 चेंडू आहेत आणि 30 धाव्याची गरज आहे. 10च्या सरासरीने तुम्हाला टीमला घेऊन जावे लागतील. निश्चितपणे सोपं नसणार आहे, कारण अतिशय चांगला फलंदाज पहिल्या बॉलवरती विकेट गेलाय. प्रेशर असेल बॅटिंग करणाऱ्या टीम वरती. बघा पहिला ओव्हर दुसरा चेंडू, अतिशय चांगला चेंडू, बॅटची लिडिंग लागून जाते. बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. पाहूया अंपायरचा इशारा काय होतोय. हा डिक्लेरेशन झोन मध्ये. तर 2 चेंडू फेकून गेले आहेत. तर पहिल्या बॉलवरती चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दाखवले अनिकेत याने. पहिला विकेट डाऊन होत असताना आपण पाहिलंय जीवदानी ग्रेस या संघाचा. आणि दुसरा चेंडूवरती डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना 2 धावा. निश्चितपणे 2 चेंडू टाकून गेले आहेत आणि 2 धावा स्कोरवरती लागल्या गेल्या आहेत. तिसरा चेंडू घेऊन येत असताना बॉलर अनिकेत ओके अतिशय चांगला चेंडू फुल केलाय. सक्सेसफुल होईल का. फिल्डर येत आहे, चुकी होते फिल्डर कडून आणि अतिशय चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना अशोकच्या बॅट मधून येत आहे दमदार षटकार. माझे केसाले लावला मी गजरा, मला जीव लावा फार माझा नवरा. माझे केसाले लावला मी गजरा, मला जीव लावा फार माझा नवरा. मला पागल केलंस, मला येडा केलास तुझे दादानी, येडा केलास तुझे दादानी. मला पागल केलंस, मला येडा केलास तुझे दादानी, मला येडा केलास तुझे दादानी. थँक्यू डीजे. काय षटकार होता. मिडविकेटच्या दिशेने अतिशय चांगल्या पद्धतीने खेचून मारलेला षटकार. इथून कमबॅक करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीम वरती प्रेशर होता. जीवदानी ग्रीस पहिला बॉल वरती विकेट आलता. इथे कमबॅक केलंय अशोक याने. अतिशय चांगला फटका बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षण येते. चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आणि चुकी तुम्ही करून चालणार नाही, कारण आपण निश्चितपणे क्रिकेटमध्ये पाहिलंय एखादा फलंदाजाला तुम्ही त्याची कॅच ड्रॉप करता, निश्चितपणे ते मोठी खेळी करून दाखवत असते. निश्चितपणे वारंवार आपण पाहिलंय क्रिकेटमध्ये. अतिशय अनिकेतने चांगल्या पद्धतीने कमबॅक करून दाखवला होता. म्हटलं मॅचच्या बॉलवरती जो षटकार तो निश्चितपणे फिल्डरला कॅच होती, निश्चितपणे बॉलवर पोहोचू शकले नाही, त्याच कारणाने तो षटकार आला. अतिशय वेगवान चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न तो बघूया अंपायरचा डिसिजन काय होते. चौकार अतिशय चांगल्या पद्धतीने संतोष याच्या बॅट मधून येते. अजून एक दणदणीत चौकार. आपली जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत, पुरी जुनी ती मैत्री ग फारच गो आठवीत. घाय घाय चिठी लिहून दिली तुझ पाय, पुरी नाही आलीस मी लायला, भुलेली दोष दिला पुरी नाही आलीस. थँक्यू डीजे.
चल बघूया टीमचा स्कोर जाऊन पोहोचतोय ते 13 या आकड्यावरती. चेंडू फेकून गेले आहेत ते 5. तर पहिल्या ओव्हरचा लास्ट चेंडू शिल्लक असेल. आणि केत बघूया काय आहे ते अंपायरचा डिसिजन. अजून एक अवांतर धाव ऍड होत असताना वाईटच्या स्वरूपात टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 14 या आकड्यावरती, 15 या आकड्यावरती. वाईट +1. ओके, 15 या आकड्यावरती टीमचा स्कोर जाऊन पोहोचते. लास्ट चेंडू असेल पहिल्या ओव्हरचा. अतिशय चांगला फटका बघूया सक्सेसफुल होईल का. हा सक्सेसफुल होते. संतोषच्या बॅट मध्ये अजून एक येतोय दमदमीत खणखणीत षटकार. हस कबडबास काय रे ना होतो कोण रे होतो सोंगा गाड केंद्र बेड्या कमड्या नाचायला ती कोंड्यान कमड्या नाचायला ती कोंड्यान कांबड्या नाचायला हत्ती कोंड्यान, कांबड्या नाचायला हत्ती कोंड्यान. थँक्यू डीजे. दुसरा ओव्हर घेऊन येत असताना आपण पाहिलं राहुल याला. कारण टीमचा स्कोर जाऊन पोहोचले ते 21 या आकड्यावरती. ते विजयासाठी धावा आहेत ते फक्त आणि फक्त 9. दुसरा ओव्हरचा पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू किपरच्या कडून होत असताना चुकी आपण पाहिले. चांगला चेंडू होता, बॉलरने कमबॅक केला होता. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 22च्या स्वरूपात एक धावा ऍड होत असताना आपण पाहिलंय. पहिल्या ओव्हर मध्ये 21 धाव्या स्कोरवरती लागल्या गेल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरचा दुसरा चेंडू जोरकास मारण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण येतोय बॉलच्या खाली. बघूया कॅच होईल का. शेप पद्धतीने लँड होत असताना बॉलला आपण पाहिलंय. बघता बघता एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का. हा ना करत असताना एकच धाव्यावरती समाधान मानावं लागेल. सॉरी 2 धावा इथे पळून पूर्ण करत असताना आपण पाहिलंय. आणि टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 24 या आकड्यावरती. इथून विजयासाठी धावा असतील ते फक्त 6. आणि येणारे चेंडू शिल्लक आहेत 10. 10 चेंडूनी 6 धावेची गरज. तिसरा चेंडू बघूया. अजून एक खराब चेंडू. ते चेंडू आहेत ते 10 आणि विजयासाठी पाहिजे ते फक्त 5 धावा. कारण पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहू शकला 21 धाव्या खर्च केल्या. अनिकेत याने अतिशय चांगला कमबॅक केला होता. पण बघूया निर्धाव चेंडू आहे का. निश्चितपणे चांगला चेंडू टाकला आहे. अजून एक डॉट चेंडू. 9 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी. आपल्याला पाहिजे ते फक्त 5 धावा. अजून एक जोरकास मारण्याचा प्रयत्न. थर्ड अंपायर कडे रेफर केलाय. वाईट साठी असेल का. निश्चितपणे वाईट साठी रेफर केलाय थर्ड अंपायरच्या स्वरूपात. चला फेअर डिलिव्हरी आहे. चल वळूया मॅचच्या दिशेने. टीमचा स्कोर जाऊन पोहोचले ते 25 या आकड्यावरती. आणि विजयासाठी 4 चेंडू टाकून गेले आहेत. 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज. 5 धावेची गरज. बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण पोहोचते बॉलच्या खाली. अतिशय चांगल्या पद्धतीने जज करत असताना अजून एक विकेट डाऊन होत असताना आपण पाहिलंय. अजून एक हादरा बसतोय जोधानी ग्रीस या संघाला. नाती आपली मुंबई राजधानी, नाती आपली मुंबई राजधानी. इकून गेलो इकून आलो ना ते ताज हॉटलासी. बोलून गेलो भिजून ताज हॉटलासी. बोलून गेलो
विजय 5 चेंडू फेकून गेल्या आहेत आणि येणारे चेंडू असतील ते 7 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 5. कमबॅक केले बॉलर याने अतिशय चांगल्या पद्धतीने दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक इथून एक अजून एक निर्धाव चेंडू जरी आला तर 6-5 ची मॅच आपल्याला पाहायला भेटेल. आणि निश्चितपणे आपण पाहिले क्रिकेटमध्ये 6 चेंडू 15-20 ची जेव्हा गरज असते तेव्हा बॅट्समॅन करत असताना बॅटिंग टीमवरती जास्तीत जास्त प्रेशर नसतो. आपण पाहिले 6 चेंडू 6 धावा 6 चेंडू 7 धावा जेव्हा बॉल टू रन असतात ना तेव्हा निश्चितपणे दोन्ही संघाकडे प्रेशर आपण पाहिले. तर बघूया येणारे चेंडू असतील ते 7 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 5. तर दुसऱ्या ओव्हरचा लास्ट चेंडू इथे कमबॅक होईल का? अतिशय चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेने पुश केले. 1 धावेवरती समाधान मानावं लागेल. माहिती आहे सिंगल डबलवरती मात करावं लागेल कारण बॉल टू रन आहेत. निश्चितपणे मोठा फटका मारत असताना अजून एखादी जर विकेट गेली तर निश्चितपणे जिद्द आणि गिरीशच्या संघावरती प्रेशर जाणवेल ह्यात काही शंका नाही. आता येणारे चेंडू असतील ते 6 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 4. ओके इथून कुठल्या बॉलवरती जुम्मा सोपला गेला आहे. लास्ट ओव्हर आहे. 6 चेंडू आणि 4 धावेची मॅच. निश्चितपणे मजा येईल या मॅचला. आपण पाहिलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या तिथून कमबॅक करून दिले बॉलर. असे निश्चितपणे तिसरा ओव्हर घेऊन येत असताना सुरेंद्र 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. इथे दोन्ही टीम वरती प्रेशर असेल. बॅटिंग करत असताना 6 चेंडू मध्ये 4 धावे बनवायचे आहेत. पहिला चेंडू तिसऱ्या ओव्हरचा अतिशय चांगला चेंडू लेट कट केले डिक्लेरेशन झोन मध्ये. आता समीकरण सोपा होत असताना आपण पाहिले येणारे चेंडू असतील ते 5 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते फक्त फक्त 2 धावा. बॅटरने क्वालिटी दाखवले. त्यांना माहिती आहे सिंगल डबल वरती मात करावं लागेल कारण जास्त धावा बनवायचे नाहीत. कारण त्यांना माहित होतं 6 चेंडू आहे इथे सिंगल डबल वरती आपल्याला मात करावं लागेल कारण मोठा फटका खेचायला गेला तिथे जर एखादी विकेट गेली तर निश्चितपणे त्यांना माहित होतं प्रेशर जाणवत होता. अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व बॅटने कव्हरच्या दिशेने अजून एक सिंगल धाव ऍड होत असताना स्वरूपात भेटेल का? निश्चितपणे विजय झालाय ते जुदानी ग्रीस या संघाला. कॉंग्रॅच्युलेशन जुदानी ग्रीस आणि हार्ड लक टफ लक न्यू स्टार वसई या संघाला. तर काठ्यावाडीचे वेटर रवी उपाध्याय याच्याकडे आपण पाहिले अतिशय चांगलं पद्धती व्यक्तिमत्व रवी उपाध्याय निश्चितच चांगला खेळाडू आहे. रवी उपाध्याय ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे त्याचं आगमन होत असताना आपण पाहिलंय या तिथे